स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांना मंजुरी, नाला साफसफाई व संरक्षण भिंतीचा मुद्दा गाजला। धुळे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात आज दिनांक 23 रोजी स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा सभापती लताबाई पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला मनपा सचिव मनोज वाघ यांच्यासह समिती सदस्य अमोल मासुळे, निलेश नेमाणे, चेतन गवळी, सनी चौधरी, धीरज कलंत्री, योगिता कुटे, वंदना भामरे, विजय देवरे, कृपेश नांद्रे, विक्रम थोरात, इरफान अन्सारी, आमिर असलम पठाण, अन्सारी हालिमा बानो, खाटिक शहनाज बी गुलाम आदी उपस्थित होते। सभेत मांडण्यात आलेल्या विविध विषयांचा सविस्तर आढावा घेत शहर विकासाला चालना देणाऱ्या प्रस्तावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। यामध्ये मनपा निधीतून सरदार वल्लभभाई पटेल उद्यान येथे खाद्यपदार्थ विक्री स्टॉल उभारण्यासाठी आलेल्या निविदांना मंजुरी देण्यात आली। या उपक्रमामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना अधिक सुविधा मिळणार असून महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। दरम्यान या बैठकीत प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य इरफान अहमद उर्फ इप्पू भैया यांनी शहरातील अल्पसंख्याक बहुल भागांतील नाल्यांच्या समस्येचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला। त्यांनी सांगितले की दरवर्षी नाल्यांची साफसफाई केली जाते, मात्र प्रत्यक्षात गाळ काढला जात नसल्याने नाले उथळ झाले आहेत आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या वाढत आहे। वडजाई रोड, मौलवीगंज, माधुपुरा परिसरातील सुसी नाला व लोंढी नाला या भागांमध्ये अद्याप योग्य प्रकारे खोदीकरण झाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। या नाल्यांचे तातडीने खोदीकरण करावे, तसेच सर्व प्रमुख नाल्यांना संरक्षण भिंती उभाराव्यात, जेणेकरून अपघात टळतील आणि नागरिकांची सुरक्षितता वाढेल, अशी मागणी त्यांनी केली। सभेच्या शेवटी प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले। त्यांचे संरक्षण भिंत आणि माझी आपल्याकडून विनंती आहे की त्याचं खोलीकरण करावं आणि त्याचं संरक्षण भिंत वापरून, कारण ते 10-5 काळात आपले वाडी रोड आणि मोडीच्या असा अवस्था झाली की 2-2 दिवस दोघांना दुसऱ्या मजली राहावं लागतं। ते जे झालं तुम्हाला